नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात प्रत्येक व्रत वैकल्य महत्त्वपूर्ण आहे. श्रावणात येणारे वरदलक्ष्मीचं व्रत कधी आहे, ते व्रत का केले पाहिजे, ते कोणी करावे, पूजा कशी करावी, उद्यापन आणि उत्तर पूजा कशी करावी, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, वैभव लक्ष्मीचे व्रत आणि वरदलक्ष्मीचं व्रत हे वेगवेगळं आहे. जर तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत किंवा उपवास करत असाल तर तुम्हाला वरदलक्ष्मीचं व्रत आणि उपवास करू शकणार नाही, कारण 2 उपवास एका दिवशी करायचे नसतात. तुम्ही फार तर पूजा तुमच्या वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं हे सगळं करू शकता. तर बघा, जे वरदलक्ष्मीचं व्रत आहे ते वर्षातून एकदाच येते आणि ते श्रावणामध्ये येते. तर वरदलक्ष्मी म्हणजे आशीर्वाद देणारी लक्ष्मी किंवा वरदान देणारी लक्ष्मी किंवा वरदान देणारी देवी असे मानले जाते. जे लोक वरदलक्ष्मीचे व्रत करून धनाच्या देवीची पूजा करतात त्यांना वर्षभर कधीच पैसा किंवा पैशाची कमतरता भासत नाही. तर या वर्षी वरदलक्ष्मीचे हे व्रत येत्या शुक्रवारी म्हणजेच 8 ऑगस्टला केले जाणार आहे किंवा आलेला आहे. असं म्हटलं जातं की हे व्रत केल्याने दारिद्र्य दूर होते, पैशाचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा सुटू लागतात आणि घरात पैसा टिकू लागतो किंवा टिकून राहतो. आर्थिक चणचण अडचणी हे वर्षभर तुम्हाला भासत नाही. माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती किंवा आपल्या कुटुंबावरती कायम वर्षभर राहते. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे, घरात गोमूत्र घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पहिली म्हणजे पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पहिले म्हणजे तुम्हाला स्वस्तिक काढून घेऊन तुम्हाला हळद कुंकू त्यावरती घालायचं आहे. आता छान चौरंग घ्या, त्यावरती लाल वस्त्रच घाला, कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप आवडतो. आणि पहिली आपण तेलाचा दिवा इथं प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ओम दीप देवताभ्यो नमः असं म्हणून अग्निदेवतेला आवाहन करून हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे. आता बघा, तयारी आपल्याला काय लागणार आहे, तर कुठल्याही धातूचा कलश लागणार आहे, एक नारळ शेंडी सकट किंवा असोलला नारळ लागणार आहे, गजरा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला गजरा लागणार आहे, फुलं लागणार आहेत, हळद कुंकू लागणार आहे. त्यानंतर गणपती पूजन असतं त्यासाठी तुम्हाला दुर्वा लागणार आहे. अभिषेकाला तुम्हाला कच्चं दूध, थोडेसे अष्टदलासाठी तांदूळ, हळद कुंकू, त्यानंतर 1 रुपयाचं, 2 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं नाणं, त्यानंतर तुम्हाला सुपारी ही लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सेपरेट तांदूळ लागणार आहेत, हे कलशामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि हे अष्टदलासाठी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडं जर अष्टलक्ष्मीची जर फ्रेम असेल तर ती लागणार आहे, खाली घालायला वस्त्र लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर देवीचा मुखवटा किंवा काही हार, दागिने किंवा कलशाला वस्त्र जे घालतो ते लागणार आहे. गणपती पूजनासाठी गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे. आणि जर तुमच्याकडे अष्टलक्ष्मीचा फोटो नसेल, कॉइन असेल, तो तुम्ही ठेवू शकता किंवा नुसता लक्ष्मी मातेचा जरी फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडं जर लक्ष्मी मातेची मूर्ती जर असेल तर ती सुद्धा आपल्याला ह्या दिवशी ह्या पूजेमध्ये स्थापन करायची आहे. त्याला खूप महत्त्व आहे, ते का ते मी पुढं तुम्हाला पूजेबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशी ही तयारी पहिली सगळी करून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला धावपळ किंवा काही उरलं सुरलं असं अजिबात होणार नाही. तर आपण आता पहिली पूजेची सुरुवात ही गणपतीची स्थापनेने करणार आहोत. तर पहिली गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती 5 पळी पाण्याने, मग दुधाने, मग परत 5 पळी पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. या वेळेला ओम गणपतये नमः किंवा अथर्वशीर्ष एक खेपा म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पाण्याने, परत दुधाने आणि तुम्हाला हळदीने आणि कुंकवाने तुम्हाला या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही बीजमंत्र श्रीम किंवा ओम श्रीम नमः किंवा श्री सूक्ताचं पठण करू शकता.
आता छान गणपती बाप्पांची स्थापना आपण इथं करून घेऊया। त्यानंतर अष्टगंध, कुंकू किंवा शेंदूर लावून घ्या, दुर्वा, त्याच्यानंतर तुम्ही लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करा। आता आपल्याला जी स्थापना करायची आहे कलशाची, त्यासाठी वस्त्र घाला, त्यानंतर त्यावरती व्यवस्थित अखंड तांदूळ ठेवा आणि तुम्हाला इथं अष्टदल बनवून घ्यायचं आहे। आता अष्टदल कसं बनवायचं हे सगळ्यांना माहिती आहे, तर छान अष्टदल बनवून घ्या आणि हे झाल्यानंतर तुम्हाला यावरती हळद कुंकू घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे। संकल्प करताना तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, गोत्र, कुठं राहता हे सांगायचं आहे। देवी आईला प्रार्थना करून आवाहन करायचं आहे आणि सांगायचं आहे की माझ्या पूजेमध्ये तुझं आगमन होऊ दे आणि माझी पूजा मान्य करून घे, असं सांगून पाणी सोडून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कलशावरती कुंकवाने खालून वर 5 रेषा काढायच्या आहेत। स्वस्तिक काढून पूर्ण स्वस्तिक इथं काढायचं आहे। कलश त्या अष्टदलावरती स्थापन करायचा आहे। हळद कुंकू घालून तुम्हाला इथं तांदळाने कलश भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक सुपारी, एक कॉईन असं तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे, फूल घालायचं आहे आणि वर इथं मी जसा शेंडीवाला नारळ ठेवला आहे त्याच्यावरती मी पूर्ण गोलाकार केला आहे हळदीने। तर तिकडची लोक काय करतात साऊथमधली, तर पूर्ण नारळना हळदीने पूर्ण रंगवला जातो, म्हणजे हळदीनेच रंगवला जातो आणि तो ठेवला जातो। त्यावरती तुमच्याकडं जर देवी आईचा मुकुट असेल तर तो घालू शकता किंवा मी इथं जसं खाली वस्त्र घातलंय तर ते वस्त्र घालू शकता। दागिने आपल्याला जे जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते दागिने घालून घ्या। मंगळसूत्र घालायला मात्र विसरू नका, मंगळसूत्र घाला। जर तुम्हाला छान शृंगार अजून काय करायचा असेल तर अजूनसुद्धा तुम्ही ह्या पूर्ण कलशावरती तुम्ही शृंगार करू शकता। ह्या दिवशी न चुकता आपल्याला गजरा हा अर्पण करायचाच आहे आणि ह्या दिवशी माता लक्ष्मीची जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती इथं आपल्याला स्थापन करायची आहे आणि श्री सूक्त म्हणता म्हणता या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। आता इथे माता लक्ष्मीला सुद्धा तुमच्याकडे छोटा हार असेल किंवा अजून काही छोटासा दागिना असेल तर तो सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। गजरा माता लक्ष्मीला अर्पण करा। जर तुम्हाला लाल फुलं म्हणजे लाल गुलाब जर मिळाला या दिवशी तर माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा आणि त्याचबरोबर पूर्ण सजावट जी आहे फुलांची, जे काही तुम्हाला सजावट करायची आहे ती सजावट करून घ्या। अष्टलक्ष्मीच्या फोटोला सुद्धा फुलं अर्पण करायची आहे आणि आता पूर्ण पूजा आपली संपन्न झालेली आहे। आता सेवा काय करायची तर बघा, तुम्हाला 16 खेपा श्री सूक्तमचं पठण करायचंच आहे। या दिवशी दिवसभरामध्ये 16 खेपाच करायचं आहे। ताई 1 खेपा करू का, 3 खेपा करू का, नाही, 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं। शेवटच्या वेळेला फक्त फलश्रुती घ्यायची 16व्या वेळेला। त्याचबरोबर 16 वेळा महालक्ष्मीचं अष्टकमचं पठण करायचं, 16व्या वेळेलाच फलश्रुती आपल्याला घ्यायची आहे। हे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। आता छान तुपाचा दिवा लावून घ्या। तुपाच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। आता तुम्ही छान धूप उदबत्ती लावून घ्या। आता प्रथा अशी आहे की ह्या पूजेला 21 प्रकारचे नैवेद्य दाखवायचे असतात, अशी प्रथा आहे। पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करावं, पण तुम्ही अगदी 5 जरी नैवेद्य किंवा नुसतं शेवयांची खीर या दिवशी दाखवणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेवयांची खीर जरी तुम्ही दाखवली आणि अगदीच काही पॉसिबल नसेल तर दूध, साखर आणि केशर घालून जरी नैवेद्य दाखवला तरीही चालतो। यथाशक्ती मनापासून केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही। एक लक्षात ठेवा, आपली जशी परिस्थिती आहे ना तसं तुम्ही पूजा करा। देव आपल्याला कधीच काहीच मागत नाही किंवा असं सांगतही नाही किंवा हे कर ते कर, मला हे ठेव किंवा ते ठेव, असं काही देव आपल्याकडं कधीच काही मागत नाही किंवा विचारतही नाही। पण मनापासून आणि निस्वार्थ भक्ती एवढीच देवाला आपल्याकडून ही अपेक्षा असते। पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 21 नैवेद्य
नैवेद्य ठेवा, नाही तर मी जे सांगितले ते तुम्ही करू शकता. आता उद्यापन कसं करायचं आहे तर बघा, वरदलक्ष्मी हे व्रत एका दिवसाचेच असते. तुम्ही संध्याकाळी तुम्हाला हे व्रताचे उद्यापन करायचं आहे. तर तुम्हाला संध्याकाळी 1, 3, 5 किंवा 11 सवाष्णींना बोलवून हळदी कुंकू लावून त्यांना ओटी भरायची आहे. त्यांना शेवयांची खीर किंवा दूध साखर जरी तुम्ही दिलं, एक फूल किंवा गजरा तुम्ही देऊन तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे. आता समजा 5 सवाष्णी नाही मिळाला तर एक जरी सवाष्ण तुमच्या घरी येऊन जर हळदी कुंकू घेऊन गेली तरी सुद्धा चालतं. आता अजिबात काहीच जर सवाष्णी मिळत नसेल तुमच्याकडं किंवा काही अडचण असेल मिळण्यासाठी, तर तुम्ही काय करा, देवीच्या समोर एक ओटी भरा आणि ती ओटी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी नेऊन सुद्धा तुम्ही देवीच्या कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही ती ठेवू शकता. तर काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर उद्यापन झाल्यावर शुक्रवारी पूजा अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून हातात अक्षता घ्यायच्या आहेत, प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि क्षमा कर आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि मग तुम्ही ही पूजा उचलू शकता. म्हणजे तुमचं हे व्रत पूर्ण संपन्न शनिवारी सकाळी पूजा उचललं की झालेलं आहे. आता उपवास काय करायचा, तर उपवास तुम्हाला एक वेळेचाच करायचा आहे. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उपवास करायचा आहे. तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, जास्तीत जास्त फलाहार किंवा चहा, कॉफी असं घेण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी तुम्ही नैवेद्य करून जो दाखवता तो तुम्ही जेवायचा आहे आणि मग उपवास तुमचा संध्याकाळी हा सुटतो. त्यामुळे एका दिवसाचाच म्हणजे एका वेळे दुपारचाच आपल्याला उपवास करायचा आहे. जे काही तुम्ही तांदूळ जे कलशामध्ये आहे ते तुम्ही थोडे पक्ष्यांना घालू शकता आणि ते तुम्ही वेज जेवणामध्ये वापरू शकता. प्लस जो नारळ आहे तो तुम्ही काही गोड करून खाऊ शकता घरामध्ये किंवा घरामध्ये वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे जी ओटी काढून ठेवलेली आहे ती देवीच्या देवळात नेऊन तुम्हाला ठेवायची आहे जर सवाष्ण भेटल्या नाही तर. जे काय तुम्ही ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही लाडूचा नैवेद्य दाखवू शकता, फळांचा नैवेद्य दाखवू शकता. जो काय तुम्ही दाखवला आहे नैवेद्य तो तुम्ही घरामध्ये सगळ्यांना तो वाटून देऊन तो तुम्ही ग्रहण करू शकता. तर असं हे व्रत अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय फलदायी आहे. त्यामुळे हे व्रत चुकवू नका. वर्षातनं एकदाच हे व्रत येते, त्यामुळे हे व्रत नक्की करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.